आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी नाही हलणार इथनं. बघूया कशी बाहेर जातेस ते. छोटे मालक, नका न विनाकारण हट्ट करू. तुम्हाला माझ्या मनाचा आदर असेल आणि माझा स्वाभिमान दुखावला जाऊ नये असं जरा जरी वाटत असेल ना, तरी जाऊ द्या मला. चल शरू. रडू नको शरू. नको वाईट वाटून घेऊस. अगं एक ना एक दिवस हे होणारच होतं, म्हणून कोणाला फार जीव लावायचा नसतो. त्याचा ना अगं आपल्यालाच जास्त त्रास होतो. आपण खरंच जाणार आहोत का? म्हणजे शरू, तू मला ओळखत नाहीस का? मी कुठलाही निर्णय घेतला की घेतला, आपण इथून निघायचंय. गोपाळ, आजपर्यंत जो खडतर प्रवास झाला तो तुमच्या आशीर्वादामुळे पार करू शकले, आणि या पुढचाही जो प्रवास असेल त्यात तुम्हा दोघांचीही साथ असेल याची खात्री आहे मला. तुमचा आशीर्वाद असाच पाठीशी असेल ना, तर सारं काही पार करीन. तुम्ही केलेल्या संस्कारांचंच पालन करते, आणि त्यात मी कधीच कमी पडणार नाही याची खात्री देते तुम्हाला. शरू, आवराला घेऊयात. शरू, जावरा. कोण आहे? अक्षरा, मी आहे. अगं दार उघड की. प्लीज मला समजून घ्या. मला तर काही नाही बोलायचं तुमच्याशी. जा तुम्ही इथून. अगं अक्षरा, माझं म्हणणं एकदा ऐकून घे की. दार उघड ना अक्षरा. नाही उघडणार मी. अगं अक्षरा, ऐकून तर घे माझं म्हणणं. हे बघ, तुम्ही असं घर सोडून जाऊ नका ना ग. मला काय म्हणायचं एकदा ऐकून घे की. माझा विचार करून झालाय, आता मला कसलाच विचार करायचा नाहीये. अगं अक्षरा, असं करू नकोस ना. ऐक की माझं. अक्षरा, अक्षरा. उर्वशी, तुझी खोड काय जात नाही. दर येळेला अधिकच नीचपणा करतेस तू. लाज कशी वाटत नाही तुला?
समोरच्या माणसाची किंमत ठेवायला शिक. माझं ठरलं आहे, मी तुझ्या संगच येणार. हा काय वेडेपणा आहे. हाय मी येडा, आणि तू माझं ऐकत नाहीस ना? मग मी आम्ही तुझं नाही ऐकणार. छोटे मालक, नका ना असा हट्ट करू. तुमची खरी गरज आता इथे आहे. घराची आणि बिझनेसची जबाबदारी आता तुम्हाला सांभाळायची आहे. असेल, पर तुझी जास्त गरज मला आहे. तुला का कळत नाही आहे? आता हे सगळे विचार डोक्यातनं काढून टाका. प्लीज मला समजून घ्या. माझ्यासाठी इतकं करा. इथली सगळी जबाबदारी नेटाने पार पाडा. अक्षरा अगं, सुंदर, जाऊ दे तिला, नग अडू. लई स्वाभिमानी मुलगी आहे ती, आणि तिला थांब म्हणायचा अधिकार आपण कवाच गमावलाय.
अक्षरा, अगं अक्षरा ऐक की, अक्षर थांब ना अक्षरा. अरे सुंदर, अहो असं काय येडा झाला यो. अक्षरा, अक्षरा, नको ना ग असं वागूस. लय त्रास होतोय बघ. अगं माझा जरा तरी विचार कर की. अक्षराला काय बी करून हुडकाय पाहिजे. कुठं हुडकू तिला. कोण आहे? अरे ब्रो, मी आहे अश्विन. तू का आलास इथं? जा इकडनं, मला एकट्याला राहू दे. अरे ब्रो, दरवाजा उघड रे, मला महत्वाचं बोलायचं तुझ्याशी. हे बघ, मला कोणा संग काय बी बोलायचं नाही. तू जा इथं. सुंदर, अरे दार उघडला आधी. सुंदर, म्या म्हटलं ना, मला कोणा संग काय बी बोलायचं नाही. जा इथं. सुंदर, सुंदर दार उघड. सुंदर, सुंदर दरवाजा उघड. सुंदर, सुंदर ऐक. सुंदर, ब्रो, अक्षरा आणि शर्वरी कुठे गेले असतील काय माहितीये का तुला? अक्षरानं शर्वरी ना? अरे सुंदर, सुंदर काय करतोस? अक्षरानं शर्वरी ना? ए, त्यांच्याबद्दल एक शब्दही बोलायचा नाहीस तू. या समजाच्या मुळाशी ना तू आहेस. तू आल्यापासून समज झालंय बघ. हे समज, या समजायला तू कारणीभूत आहेस तू. सुंदर सोड. सुंदर, सुंदर, सुंदर. अरे कोण मॅड? तुला कळतंय का तू काय बोलतोय ते? मला चांगलंच कळतंय रे, मला चांगलंच कळतंय. आलाच ते आला आणि माझ्या मुलावर घाव घालायला लागलास होय. हा, मला डच्चू देऊन अक्षरा संघ सूत जोवाय निघालास होय. हे असं इंग्रजी बोलून आहे ना, तिच्यावर इम्प्रेशन पाडलंस होय. अरे तो कपिलाय का तुझं? हे असलं कधी मनात येणार नाही मी. अरे मनात कशाला आणशीला? थेट करून मोकळा झालायस तू. कोणाच्या मनाचा विचार नाही केलास तू. अक्षरा, तुझ्यामुळे माझा तिरस्कार करायला लागली. हे समज ना तुझ्यामुळे झालंय. या समजायला तू कारणीभूत आहेस तू. तू फालतू आरोप करतोस माझ्यावर. फालतू आरोप होय तुझ्या? जर सुंदर, या पिंटोक टोक्याने काही विचार करशील का? हा सुंदर, सुंदर शांत हो. सुंदर, सुंदर शांत हो. सुंदर शांत हो. तुला काय वाटतं या सगळ्याचा मला त्रास होत नाहीये? हा, आणि लिसन, अक्षरा माझी छान मैत्रीण आहे, फक्त गोड मैत्रीण. मला शरू आवडते. काय? काय म्हणलास? हो, मला शरू आवडतं आणि तिला पण मी. बरोबर, खरं तर मी कोणाला सांगितलं नाहीये. प्लीज तू पण कोणाला सांगू नको. म्हणजे तू? सुंदर, हे सगळं बोलण्यात आता वेळ नको वाया घालवायला. त्या दोघींना घरी आणलं पाहिजे रे. काहीतरी करूयात. चल शोधूया त्यांना. चुकलो मी. पर तू भारी आहेस बघ. काय झालं? अरे तिचा फोन बंद लागतोय. मला वाटतं तिने मला ब्लँक केलंय. ब्लँक नाही रे, ब्लॉक केलंय का? हा होय होय, असंच काहीतरी. वेट, मी शरूला कॉल करतो. हा बघ.
शिट, काय झालं? अरे ही पण कॉल उचलत नाहीये. हा? आता काय करायचं? बरं आपण जरा अजून पुढे जाऊन बघूया. ही इथंच कुठेतरी असतील. चल, बस, बस. बोलवलंय. ती पुन्हा येणार म्हणजे? का तुझ्या का लगेच पोटात दुखायला लागलं? नाही तसं नाही हो, म्हणजे ती सवतावून सोडून गेली होती ना व, मग कशाला परत यावं तिनं? स्वाभिमानाच्या लई मोठ्या बाता मारत होती, लगेच विसरली. अक्षरानं तिचा स्वाभिमान जपला आहे. तू त्याच्यावर बोट ठेवाय न ग. तिनं मला ऑफिसच्या कामाचं हँडओव्हर द्यायला हवंय, नाही तर समध्यांचीच फजिती व्हायची. ती लक्ष घालतीये म्हटल्यावर ऑफिसचं काम कुणी बी बघितलेलं नाही ना. सुंदरनी ती कामं समजून घ्यायला हवी, म्हणून मी अक्षराला ऑफिसच्या कामासाठी पुन्हा बोलवलंय. हे बाकी बरं केलंस बघ वहिनी. आता कुठं जीवाला धीर आलाय. नाही म्हणजे त्या निमित्तानं पोरी घरी येत जात राहतील, बोलणं होईल पोरींची. खरं आहे, लई गुणाच्या आहेत पोरी. आता अक्षरा घरी परत येणार म्हणल्यावर मी काहीतरी गोडा धोडाचं मागवणार आहे. तर कुणाला काय हवंय ते सांगा. उर्वशी, तुझ्यासाठी काय मागवू? हा, पण तुला तर खीरच आवडली आहे ना व? मग खा ह खीर, पण जरा बेतानं. नाही, पोट बिघडू शकतं म्हणून म्हणलं. जे मी टाळत होते ना तेच झालं मामा, आणि हेच मला नको होतं. हेच कळत नाही मला, का ना काय तुला हे समज? बाळा, सुंदरकडे बघितलं तरी कळतंय त्याचं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. लई काळजी करतोय तुझी. अक्षी फुलावणी ठेवल बघ तुला घेऊ, आणि तुझ्या बी नजरातनं कळतेच की तुला बी काळजी आहेच त्याची. तुझा बी जीव आहे त्याच्यावर. मग का टाळतेस हे? लग्नासाठी विचार कर त्याचा पुरी. नाही, सच्चा माणूस आहे तो, समजूतदार आहे. हे सगळं खूप गुंतागुंतीचं आहे मामा. मी असं पटकन कुठलाच निर्णय नाही घेऊ शकत. उर्वशी मामींनी माझ्याकडनं शपथ घेतली होती की मी छोट्या मालकांशी लग्न करणार नाही म्हणून. त्या जे काही वागतात ना आज, ते मी त्या घरातनं बाहेर पडावं म्हणूनच. काही गोष्टी खूप हाताबाहेर गेल्यात मामा. आपण ज्याचा विचारही करू शकत नाही. आता उद्या काय होणार आहे काय माहिती. आई, आई, हे बघ, तुझ्या एवढ्या फायली चांगल्या होत्यास की नाही, समध्या आणल्या. हे बघ, समध्या फायली आणल्यात. लई बरं केलंस बघ. वहिनी, समधी आहेत नव जेवायला? नाही अगं, उगा अन्न वाया जात या. समध्यांचा स्वयंपाक करू नव. हा हा आत्या, समध्यांसाठी जेवण कर, आणि अक्षरासाठी बी कर, ती बी हाय जेवाया. अक्षर येईल का खरंच? अगं आत्या, आईने सांगितलंय नव, तू कर, येणारच आहे ती. ती घरात आली ना का घर कसं भरल्यावानी वाटते. ती आली म्हणजे लक्ष्मी आल्यासारखंच वाटते, एकदम प्रसन्न. खरंय ताई, अगदी माझ्या मनातलं बोललात बघा. बरं मग मी लागते कामाला. तिच्या आवडीची ना ताकातली भेंडी बनवते स्वयंपाक. अगं, अहो वय दमान कसल्या धुवून देत आहेत? अहो तुमच्याकडेच येत होते. माझ्याकडं कशाला? अहो आज शेपूची भाजी करूया सांगायला आले होते. लई इच्छा झाली बघा खायची. शेपूची भाजी पुन्हा कवा तरी करू. आज ताकातली भेंडी करणार आहे. आता तिची आवड निवड कशाला? आवड निवड कशाला म्हणजे?
अगं आज येणार आहे ती. घ्या ऐकावं ते नवलच. काय तर कौतुक म्हणत ती येणार आहे. आता परत कशासाठी? मामी तिला आईनं बोलवलं आहे ऑफिसचं काम करण्यासाठी. अश्विनला काका असं का म्हणला? सुंदरसाठी थांबशील तर बिन लग्नाचा राहशील. माझ्यामुळेच अडसर येत आहेत हे सगळे माहितीये मला. छोट्या मालकांचं लग्न होणारच नाही कारण मी नकार देते. तेही हाच विचार करत असतील आता. अक्षरा कसं कळत नाही तुला? तू नाहीस तर काहीच नाही. असाच राहीन मी बिन लग्नाचा. उर्वशी, उर्वशी तुझ्या डोसक्यात काय भुसा भरलाय का? ही नको ती वादळ बरोबर तुझ्याच डोसक्यात येतात. हं? तू काय कुठली महाराणी लागून गेलीस का सगळे तुझ्या पाया पडा येतील ते? अगं हे याड लागले तुला. याड याड मला नाही त्यांना लावीन म्या. आता हुकमाचा एक्का माझ्याकडे आहे. तो एकदा पलटला समजा माझ्या मनासारखं. उंदीर लागलं वातीला आणि गाव जागर रातीला. मग बसा म्हणावं मिरच्या कुटत. सुंदर, अक्षरा, एक गडबड झाली. मला जरा लवकर निघायला लागतंय. मॅडम निघावं लागतंय म्हणजे इतक्या गडबडीत कुठे निघालात? अगं नाशिक वरून फोन होता. जरा अर्जंट काम आहे. मला अचानकच नाशिकचा दौरा करावा लागणार आहे. जाणं भागच आहे. पण मॅडम हे सगळं काम संपवून तुमच्याकडे हँडओव्हर करायचं होतं मला. अगं अक्षरा आता मला त्यात कुठे अडकवतेस? आणि तू सुंदरला सांग की समजाव. हे बघ तसं बी मला अचानक जावं लागतंय आणि यापुढे सुंदरच बघणार आहे ना मग समज. मग त्यालाच सांग. सुंदर तू घेशील ना रे पाहून समज. हा हा होय आई, मी समज तिच्याकडनं समजून घेतो. पर आई तू का चालली आहेस? म्या काका किंवा मामा गेला असतं की. नाही मला रिस्क घ्यायची नाही. तो शर्मालाही चलाक आहे. समध्यासने गुंडाळून ठेवतो. त्याला फक्त म्याच पुरून उरते. आणि तसं बी मी एकटी कुठे आहे? बारके आहे की बरोबर. हा तसं म्हणलं तर ना मी एका पायावर बी तयार आहे. पण आता दोन्ही पाय घेऊन आलोय. असं हा नेमकी नाही. आईला एकटं सोडून जायचं नाही कुठं, कळलं का? त्या भावा एवढा तर भरोसा राहू दे की. हा बरं आई, तुमची राहायची सोय झाली आहे का? कुठं राहणार आहे तुम्ही? हे बघ ते समज म्या बघते. आता जाणं भाग आहे नव. मग समधी सोय बघेन म्या. तू नको काळजी करू.
तू फक्त काम समजून घे. अक्षरा येते ग. हा आमचा बारक्या सुंदरचा मैत्र आहे. अरे वा. तुझ्या माझ्या वाणीच एकदम घट्ट मैत्री आहे बघ यांची. अरे असू दे असू दे. सुंदर सारखीच याला सवय दिसतीये ज्याच्या त्याच्या पाया पडायची. अगदी बरोबर ओळखलं. वहिनीनं तुला पाठीशी घातलंय म्हणून समजा तुझ्या पथ्यावर पडलं असं समजू नका. तुला तर आता मी सोडतच नाही. आम्ही जे बोलू तेच झालं पाहिजे. डॅड, तुम्ही जितके हट्टी आहात ना तितका मी सुद्धा हट्टी. आफ्टर ऑल मी तुमचाच मुलगा आहे ना, त्यामुळे तुम्हाला माझं ऐकावं लागेल. नाहीतर मी पुन्हा युएसला निघून जाईल. अश्विन, काय आमचंच पोरगायच ना व? मग आम्हाला धमक्या देणं शोभते की तुला? हे बघ, तुझ्या भल्याचा विचार करून निर्णय घ्यालोय. गपगुमान ऐकायचं. गाड मुठेपणा करू नगस. काय झालं? काय गोंधळ उडवलाय तुम्ही? हा अगं काय सांगू, याचं हित कशात आहे ह्याच यालाच कळना झालंय. अगं एवढं चांगलं स्थळ चालून आलंय लग्नासाठी दाराशी, आणि यो ऐकायला थाडायलाय. अश्विन, अरे नक्की तुझं म्हणणं तरी काय आहे? हा काय ऐकत नाहीस बरं यांचं? बाळा, तुला दुसरी कुठली मुलगी आवडतीये का ते सांग. तुझं तिच्यावर प्रेम आहे का ते सांग. हा आम्ही तिला ओळखतो का? तिचं नाव तरी सांग. बरं, ती इथेच राहणारी असेल ना तर आपण तिच्या घरी जाऊ, तिला मागणी बी घालू. ती इथलीच आहे का युएस मधली आहे? हा काहीतरी सांग बाबा, असं नको करू. उगाच लगीन करणार नाही असं म्हणून आमचा जीव टांगणीला लावू नकोस बाबा. तुझं कुठं काय असेल तर सांग, तसं करू काय तर आपण. मामी असं काही नाहीये, उगाच काही बोलू नका. बाहेरची सोड, घरची तर बघ. घरची होय म्हणजे घरातली, नात्यातली, म्हणजे समजा कसं घरातल्या घरात होईल. आपलंच टेबल आणि आपलीच खुर्ची, पोह्यात घालायला कोथिंबीर घरची. ए उर्वशी, उगा काय बी बोलू नकस. उचलली जीभ लावली टाळ्याला. नाहीतर काय, काय तरी काय बोलायचं. प्लीज बस करा हा विषय. सावकाश. अश्विन, अश्विन, अक्षरा, हे सुंदरला काय झालंय? अरे देवा, किती लागलंय आता. ह्यो काय नवीन ताप आणखीन? हे सुंदर, हे बाबा काय झालंय? आणि कुणी केलं? धावतोच एक असणे मी बरोबर. प्लीज प्लीज जरा शांत व्हा सगळे. मी मगाशी थोडी चिडून बाहेर गेले होते. माझ्या मागे मागे छोटे मालकही बाहेर आले आणि अचानक एक गाडी भरधाव वेगाने आमच्या दिशेने आली. हा ही तीच गाडी असणार. आणि बया वाचलीच. क्षणात ती गाडी आम्हाला चिरडून टाकणार तितक्यात छोटे मालक मध्ये पडले आणि त्यांच्या हाताला आणि पायाला लागलं. हो नो, इट्स डेंजरस. वहिनी नसताना आता यो काय आणि तापवून बसलाय. आपण याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ आणि डॉक्टर काय म्हणतात ते बघू. काका काळजी करू नका. मी मगाशी छोट्या मालकांना सिटी हॉस्पिटलमध्ये दाखवूनच आणलंय.
तसा काही त्रास नाहीये, पण डॉक्टर म्हणाले फ्रॅक्चर झालंय. पण मेजर असं काही नाहीये. 2-3 दिवस आराम करायला सांगितलंय मात्र. बट हाऊ इज इट पॉसिबल? हे असं डायरेक्ट गाडी अंगावर जाणं ह्याला काय अर्थ आहे? नक्कीच हे कोणतरी मुद्दाम केलं, पण कोणी असं का करेल? बाई बाई, काय ताप हाय नसता डोक्याला? याच घरावर समधी संकट येत असत्यात. कुणाची दृष्ट लागलीये कुणास ठाऊक. साहजिकच. माझे शत्रू काही कमी नाहीयेत. त्यापैकीच असेल कोणीतरी. इट्स हॉरिबल. आय थिंक आपण पोलीस कंप्लेंट करायला हवी. हो अश्विन, तक्रार करायची, पण कोणाविरुद्ध? अरे आपल्या हाती काहीच लागलेलं नाहीये. मी खूप प्रयत्न केला त्या गाडीचा नंबर बघण्याचा, पण ती गाडी इतकी फास्ट निघून गेली की मला नंबरही नाही पाहता आला. हो, पण आपण प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. हो, आज छोटे मालक होते म्हणून मी वाचले, पण या सगळ्यात छोट्या मालकांना जर काही झालं असतं ना, तर मी स्वतःला कधीच माफ नसते करू शकले. देव खरंच पाठीशी आहे माझ्या, म्हणून वारंवार मला मदत करत असतो. त्याचे खरंच आभार. या, इट्स ट्रू. चला, मी निघते, उद्या येते. अगं अक्षरा, अशी नको जाऊस. आईला कळव, नाहीतर ती आली की तिला उगाच धक्का बसाय नको बघ. अरे सुंदर, त्या तिकडे काय मज्जा मारायला गेल्यात भाई? कामासाठी गेल्यात ना व? मग त्यांना तिकडे कशाला टेन्शन? नाही, हे सगळं वसुंधरा काकूंना सांगणं गरजेचं आहे. हो, मीच कळवते. करते मी फोन. मी तुझं आज काहीही ऐकणार नाहीये. तू माझ्या घरी यायचेस म्हणजे यायचेस. चल बरं. अगं आवडलंच असतं मला, पण काम आहे ना मग महत्वाचं. काही असू दे काम, माझ्या बरोबर चल. चल, मी अगं घेऊनच जाणार आहे तुला. पुण्याला चल, येते चल. मी. एक मिनिट. हा, हॅलो. हॅलो मॅडम. हा बोल अक्षरा. मॅडम, इथे थोडा प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम काय झालं? आणि सुंदरचा ऍक्सिडेंट? मी लगेच निघाले. काय ग, सुंदरचा ऍक्सिडेंट झाला म्हणालीस? बाय, लगेच निघावं लागेल मला. बारक्या गाडी काढ. ऐक ना, तू जरा शांत राहा. हा, सांभाळून जा. आणि मी रुद्राला पाठवू का तुझ्या बरोबर? नाही ना ग, बारक्या आहे ना माझ्या बरोबर. मी जाईन नीट, पण लगेच निघावं लागेल. हा, सांभाळून जा आणि कळव मला. हा, सुंदर कसा आहे ते. येते. बर. मॅडम निघाल्यात तिकडनं, पोचतील लवकर. येते मी. सुंदर, चल तू रूम मध्ये आराम कर. मी तुला रूम मध्ये घेऊन जातो. चल उठ. चल. सावकाश सावकाश. सुंदर, कोणी केलं असेल? कोण असेल हा शत्रू? ब्रो, सावकाश. ये, आरामात आरामात. आणि आज मस्तपैकी आराम करायचं होतं काय? अरे कशाला आराम, मी होईन बरा. नाही, थांब. बस बस बस. हे, हो, बस.
थांब 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 आराम सुंदर थांब तू. सुंदर सुंदर काय झालं रे? काय झालं रे सुंदर? काय झालं रे? लय लागले का? लय लागले? तू माझ्या मागणं काय बोलते का? तू माझ्या पुढनं बोलतेय. सुंदर, तुझी काळजी फक्त मलाच आहे की नाही? अश्विन सांग बरं याला, मला बी काळजी आहे की नाही? सॉरी, मला बी तुझी काळजी आहे. ए उगा का डोसकं पिकवायला लागलायसा? ही कामिनी हायच तशी. अय, तू माझ्यावर नाव ढकलू नका. तू ती सुंदरी सारखी आतमध्ये घुसली. तू खुशी आणि कुर्ताला लागलीस ते? काय खोटं बोलतेय? तू मला धक्का मारून आली आतमध्ये. फॉलो करते सगळीकडे. दोघींनी काय तू? नाही हा, मी सुंदरची काळजी घ्यायला इथंच थांबते. काही गरज नाहीये. त्याला काय लागलं ना तर तुम्हाला सांगेल. ठीक आहे? नाही तू मला सांगा, मला सांग. नाही अश्विन, तू मला सांगा. मला सांगणार तो. तू जा बस. आली मोठी. ए तुला तर वेगळीच सांगू का आता? निघ निघ सांगा सुंदर काही लागलं तर. निघ निघ निघ. गॉड, डोकं पतीर झालंय माझं. ब्रो, हे आपल्या घरातल्या माणसांना काय वेळ लागले का? अरे ह्या दोघी दुसऱ्याच नियड लावतीला. अरे नाहीतर काय. हा, ही यामिनी, हिला माझ्या गळ्यामध्ये मारण्याचा डाव आहे त्या उर्वशी मामीचा. आणि कामिनीला माझ्या गळ्यात. ब्रो, हे कसं झालं माहिती का? 2 दगड गळ्यात बांधून ना विहिरीत उडी मारण्यासारखे. भावड्या, ह्यातनं सुटाय पाहिजे बघ. सुटायला तर पाहिजे रे, पण मला ना शरू इथे यायला हवी. तिच्याशिवाय चेन नाही पडत रे. भावड्या, अरे माझी काही वेगळी गत आहे वय. तिथं अक्षरा काय बी ऐकून घ्याय ना, आणि उगत जीवाला जुरणी लागली आहे बघ. इथे पाहिजे होती रे, पण हे कसं होणार? हो, कठीण आहे. नुसता कुचकामाचा हायसा तुम्ही. पैसे मागायचे काम तेवढं परफेक्ट येतं तुम्हाला. काम करायच्या वेळेला अक्कल कुठे शेण खात होती तुमची? हा, नशीब तिनं गाडीचा नंबर पाहिला नाही, नाहीतर तुमच्या बरोबर माझी बी नाचक्की झाली असती. गपगुमान तोंड काळं करायचं आणि पैसे मागायसाठी माझ्या पत्रिकेचं धाडस बी करायचं नाही, सांगून ठेवते. हा उर्वशी, अगं जरा हळू बोल की. आवाज आहे का लाऊड स्पीकर आहे तुझा? बाहेर ऐकायला येते सगळं. चुकून जर कुणी ऐकलं ना तर तू बाराचा भाव जाशील आणि मला पण घालवशील. चांगला हातचा डाव गेला या शाण्यात टाळक्यांमुळं. वाय ना, मला तर लय टेन्शन यायला लागले बघ उर्वशी. नाही म्हणजे आता आपल्या हातात काहीच राहणार नाही असं दिसायला लागलंय बघ मला. हळूहळू आपल्या हातातनं पैसा संपत्ती सगळं दूर जायला लागले असं दिसायला लागले. आणि ह्यो अश्विन आणि ह्यो सुंदर, हे दोघं एकमेकांच्या लयच गळ्यात पडायला लागलेत. ह्यांचं गळ्यात पडणे ना एकमेकांच्या म्हणजे आपल्या गळ्याला फास आहे. म्हणून म्हणतोय ह्यांची ही लक्षणं आपल्यासाठी काही चांगली नाहीत उर्वशी. तुम्ही हार मानली असेल, पण मी नाही. इतक्या सहजासहजी हार मानणारी उर्वशी नाही. आता शेंडी तुटल नाहीतर फांदी, ही उर्वशीच करणार जायबंदी. दरवाजा उघडाच, कडी नव्हती लावली. ठीक आहे शरू. शरू, शरू, शरू. आज माझ्यावर हल्ला झाला आणि आता ही गायब आहे. कुठे शोधू आता हिला? फोन तर इथेच यायचा. कुठे गेली असेल फोन ठेवून?